तुम्ही तुमचा जो चष्मा आहे, सपोज हा चष्मा रेड कलरचे ग्लासेस लावून तुम्हाला दिला हा चष्मा, काय होईल? तुम्हाला सगळं रेड दिसायला लागेल. माझा चेहरा रेड दिसेल, हे स्क्रीन सगळी रेड दिसेल, पीपीटी रेड दिसेल. अरे असं कसं काय? सगळं रेड नाही झालेलं, हा चष्मा हा रेड. तसंच आहे की आपले बिलीफ आहेत. म्हणजे काय, रेड म्हणजे काय, तुम्ही दुःखाचा चष्मा वापरलाय. आयुष्य आयुष्य म्हणजे दुःख आहे, तसंच मानून बसलाय. आयुष्य म्हणजे त्रास आहे, आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. त्याच ह्याच्यानं दुःख संघर्षच येणार. कोणी ग्रीन कलरचे ग्लासेस लावलेत, हा आयुष्य म्हणजे मस्त छान आहे, उपभोगाचं आहे. तेच त्याला आयुष्य म्हणजे छान आनंद उपभोगाचं, त्याला तेच दिसणार आहे. कुठल्या कलरचे ग्लासेस तुम्ही लावलेत तेच तुम्हाला दिसणार आहे. असं एक म्हण आहे बघा, म्हणतात बघा की ते की पिने वाले को पीने का बहाना चाहिए. तसंच आहे की दुखी रहने वाले को दुखी रहने का बहाना चाहिए, हम्म. गुस्सा करने वाले को गुस्सा करने का बहाना चाहिए. सगळ्यांना म्हणजे ज्यांना जे आहे ना, म्हणजे आतमध्ये जे पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्स नुसारच चालतात. ज्यांना भीती वाटते, एन्झायटी वाटते, त्यांना एन्झायटीचाच पॅटर्न आहे. त्यांना एन्झायटीसाठी काही ना काही कारणच पाहिजे. आज ही एन्झायटी संपली, उद्या दुसरी एन्झायटी. एक दुःख संपलं, अरे एक दुःख संपलं, अरे मग दुसरं दुःख, दुसरं दुःख संपलं, तिसरं दुःख. किती दिवस दुःखी राहणार, किती दिवस परेशान राहणार, किती दिवस त्रासात राहणार? कधीतरी इथनं अपग्रेड होणं गरजेचं आहे. माइंडला अपडेट करण्यासाठी त्याला वेळ देणं गरजेचं आहे. जसं तुम्ही तुमच्या फिजिकल बॉडीला जर वेळ दिला तर तुमची फिजिकल हेल्थ चांगली राहील, तसं मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी खरंच तुम्ही वेळ देताय का? येस, मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी जर तुम्ही वेळ दिला तर तुम्ही त्यासाठी, एक मिनिट, AI ट्रान्सलेशन, मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी जर आपण वेळ दिला तर ऑब्व्हियसली मेंटल हेल्थ पण चांगली व्हायला मदत होईल. येस, तर आपण समजून घेतलं की आपले जे बिलीफ आहेत त्या बिलीफ नुसारच सगळं रन व्हायला लागतं. येस, आपल्याला बघायचंय की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बिलीफ घेऊन बसलेलो आहात, त्या बिलीफ नुसारच आपण रन होत आहात. येस, ओके. तर आतापर्यंत जे काही झालंय, तर ह्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हँड रेज करून अनम्यूट करा आणि विचारा. काय होतं, मी नेहमी एन्झायटी मला नको हवी असते, पण ती अचानक म्हणजे सहजपणे येत जाते एखाद्या विचाराला ना मनात, तर ती हम्म. सहजपणे ऍक्टिव्ह होते. म्हणजे हे आता नाही चालू, हे मागच्या 20 वर्ष चालू आहे. 20 वर्षापासून चालू आहे. म्हणजे असं ओके. कुठला एखादा छोटा प्रॉब्लेम आहे, मला समजा पेपर चेक करायचे आहेत, माझ्याकडे हम्म. 60 पेपर आहेत, माझ्या डोक्यामध्ये विचार असतो, अरे हे 60 पेपर चेक केव्हा होणार? हे हम्म. करून माझं सगळं मूडच ऑफ होतो. म्हणजे हे गेल्या 2005-6 पासून सुरू आहे, आता 26 आहे. तर हे खूप रूट जे आहेत ना, ते खूप खोलवर गेले आहेत. मग हे हम्म. मला यापासून कसं मोकळं होता येईल, मी खूप ट्राय हम्म. करतो, पण जमलं नाही आतापर्यंत कधी. येस येस. आता सर तुमची एन्झायटी पहिला ठरू शकता हेल्थ बद्दल आहे, पैशाबद्दल आहे की नातेसंबंधाबद्दल होते? इट इज अबाउट माय हेल्थ. हेल्थ बद्दल. ओके, म्हणजे आपण काय करतोय, मेंटल. प्रॉब्लेमला कॅटेगराईज करतोय. पैशाबद्दल होते का, नातेसंबंधाबद्दल होते का? नाही, पैशाबद्दल होते, होते, नातेसंबंधाबद्दल अजिबात नाही नाही. होत. ठीक आहे. तर आता म्हणजे जास्त करून टॉप कॅटेगरी हेल्थ बद्दल होते, बरोबर? आता तुम्हाला एन्झायटी पासून फ्री व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय करायला लागेल तुम्हाला, की एन्झायटी म्हणजे आहे काय, पहिला त्याला समजून घ्यावं लागेल. एन्झायटी म्हणजे सिंपल सांगतो की तुम्हाला डेफिनेशन, की जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे की अरे, बऱ्याच जणांना असं, जसं आता हेल्थ म्हणलं म्हणून मी हेल्थ बद्दल एक्झाम्पल देतो. अरे कदाचित मला हा आजार झाला तर, अरे मला हार्ट अटॅक आला तर, मला कॅन्सर झाला तर, माझा हा प्रॉब्लेम झाला तर. आता त्या गोष्टी ज्या त्या आपल्या हातात नाही आहेत. हा, आपण आपल्या हेल्थची काळजी घेणं हे नक्की आपल्या हातात आहे. हा, डाएट मेंटेन करणं हे नक्की आपल्या हातात आहे, एक्सरसाइज करणं हे नक्की आपल्या हातात आहे. पण ते आजार होईल का नाही, होईल का नाही, म्हणजे काय नको त्याचा जास्त विचार करणं, काय नको ती भीती आहे. भीती म्हणजेच एन्झायटी. काय नको ती भीती आहे, आणि काय पाहिजे ते जगणं आहे. अरे मला असं होऊ नये, मला तसं होऊ नये, अरे माझ्या आयुष्यात असं झालं तर कसं होईल, त्यांनी असं वागू नये, त्यांनी तसं वागू नये, अरे पैसे कमी झाले तर, पैशाचा हा प्रॉब्लेम झाला तर, हा EMIचा हे झालं तर, माझ्या हेल्थ बद्दल हा प्रॉब्लेम झाला तर, म्हणजे काय नको ती भीती आहे. आणि या भीतीतनं फ्री होता नक्की येऊ शकतं. आता मी काही दिवसापूर्वीच, गेल्या महिन्यातच माझ्याकडे एक युएस UK वरने एक क्लायंट होते. त्यांची 20 वर्षापासून एन्झायटी होती, अक्षरशः 20 इयर्स पासून एन्झायटी आहे. मी तुम्हाला लास्टला त्यांचा फीडबॅक दाखवेल. 20 वर्षापासून जी एन्झायटी आहे ती पूर्णपणे निघून गेली त्यांची. तुम्ही त्यांच्या तोंडातूनच ऐका, मी लास्टला तुम्हाला त्यांचा फीडबॅक दाखवतो की यातनं मुक्त होता येऊ शकतं. इतके वर्ष त्रास सहन करायची गरज नाही. काय माहितीये का, हे बघा, आपण रस्त्यानं जाताना हाताला जखम झाली, पायाला जखम झाली, रक्त व्हायला लागलं, आपण डॉक्टरांकडे जातो, मलमपट्टी करून घेतो, ऑब्व्हियसली करायलाच पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं माहिती का, की आपल्या मनाला जखमा होतात. जे भीती आहे, एन्झायटी आहे, फोबिया आहे, तर ती जी मनाला जखम झाली आहे त्याची मलमपट्टी होतच नाही.
तर त्याची पण मलमपट्टी करणं गरजेचं आहे. I live in UK and I just did a NLP session with CS sir, and I was suffering with one of the anxiety and past memory, which was like 20 years ago. And I'm glad I met CS sir, and he did a session with the NLP program, and that session was really productive. My feeling was aggressive and fair, but after the session I feel really relaxed, and I don't feel anything after thinking the same thing again and again. Now I don't have feelings about that past memory. So I feel really thankful to CS sir. Really, thank you. थँक्यू सो मच.